हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू अवर स्पेशल नंबर सिरीज. मागे आपण वेगवेगळे स्पेशल नंबर पाहिलेत. आज आपण पुढचे महत्त्वाचे दोन इंटरेस्टिंग स्पेशल नंबर बघणार आहोत, ट्रँग्युलर नंबर अँड पॅलिंड्रॉम नंबर. तर चला पाहूयात. पहिला नंबर ट्रँग्युलर नंबर म्हणजेच त्रिकोणी संख्या. ट्रँग्युलर नंबर कोणाला म्हणावा त्याची डेफिनेशन: अ नंबर विच कॅन बी represented by arranging the dot in the shape of triangle is called as triangular number. म्हणजे एखादी संख्या तिच्या बिंदू रूपात ट्रँगल शेप मध्ये मांडता आली तर त्या संख्येला त्रिकोणी संख्या असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, हे समजून घेण्यासाठी एक चार्ट काढला आहे. या चार्ट मध्ये मी काही नंबर्सचे पॅटर्न ऍड केलेत. पहिला नंबर 1, नंतर 1 2 1 2 3 1 2 3 4 अशा प्रकारे या पॅटर्नच्या रो मधील नंबरचे आपण सम करूयात. पहिल्या रो मध्ये 1 नंबर आहे म्हणून त्याची सम 1 येईल. सेकंड रो मध्ये 1 आणि 2 हे दोन नंबर आहेत म्हणून त्यांची सम करूयात. 1 + 2 = सम आली त्याची 3. येथे सम 1 आली आहे. पुढच्या रो 1 + 2 + 3 = 3 + 2 5, 5 + 1 6. नेक्स्ट 1 + 2 + 3 + 4, 4 + 3 7, 7 + 2 9, 9 + 1 10. इथे सम 10 आली. नेक्स्ट 1 + 2 + 3 + 4 + 5, 5 + 4 9, 9 + 3 12, 12 + 2 14, 14 + 1 15. या रोची सम 15 आली. नेक्स्ट 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 यांची सम केली तर ती 21 येईल. अशा प्रकारे जे पॅटर्न होत्या त्यांच्या रो मधील नंबरची मी सम केली तर ती जी सम भेटली ह्या सर्व ट्रँग्युलर नंबर आहेत. म्हणून पहिला ट्रँग्युलर नंबर 1 आहे, त्याला मी T1 ने इंडिकेट्स केले. दुसरा ट्रँग्युलर नंबर दुसऱ्या रो मधील सम 3 आली म्हणून त्याला सेकंड ट्रँग्युलर नंबर. त्याचप्रमाणे तिसरी त्रिकोणी संख्या, चौथी त्रिकोणी संख्या, पाचवी अँड 6th ट्रँग्युलर नंबर आपण त्यांना लिहू शकतो. अशा प्रकारे क्रमागत संख्या 1 + 2 + नंतर 3 + 4 असे वाढत गेले आणि त्यांची सम केल्यावर जी सम भेटली या सर्व त्रिकोणी संख्या आहेत. याच्या पुढेही आपण जितकी सम करत जाणार नंबरची तेवढ्या त्रिकोणी संख्या वाढत जातील. 21च्या पुढे संख्या काढायची असेल तर T7 म्हणजे ट्रँग्युलर नंबर 7, त्याच्या 21 मध्ये पुढे 7 ऍड केला तर 28 भेटेल. परत 28 मध्ये पुढचा नॅचरल नंबर ऍड केला तर पुढची भेटत जाईल. अशा प्रकारे अनंत इनफायनाईट ट्रँग्युलर नंबर आहेत. आता त्यासाठी आपल्याला जर समजा याच्यापैकी एखादा नंबर आपण घेऊयात, समजा 10 हा ट्रँग्युलर नंबर आहे. या ट्रँग्युलर नंबर मध्ये याला मांडता येते का याचे डॉट घेऊयात. 10 आहे म्हणून 1, सेकंड रो मध्ये 2, थर्ड रो मध्ये 3, फोर्थ रो मध्ये 4. किती नंबरचा आहे? 4 नंबरचा आहे. बघा 4 आणि 3 7, 8 9 आणि 1 10. याच्यापासून ट्रँगल शेप आपल्याला मिळत आहे. म्हणून ही संख्या त्रिकोणी संख्या रूपात त्रिकोणी डॉट मध्ये मांडता आली. याच्यापैकी आपण कोणती पण संख्या घेऊ शकतो. समजा 15 घेतली. 15 सुद्धा ट्रँग्युलर नंबर आहे म्हणजे त्याचे डॉट सुद्धा आपल्याला ट्रँगल शेप मध्ये मांडता येतील. तर पाहूयात. 15 5 नंबरचा ट्रँग्युलर नंबर आहे म्हणून 5 हॉरिझॉन्टल रो मध्ये आपण 15 पर्यंत मांडूयात. 1, सेकंड रो मध्ये 2, थर्ड रो मध्ये 3, फोर्थ रो मध्ये 4 अँड फिफ्थ रो मध्ये 5.
बघा, जर आपण पॅटर्न ड्रा केला तर प्रत्येक ठिकाणी 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 म्हणजे 5 नंबरची ट्रँग्युलर नंबर 15 आहे हे मिळते. तर 4 नंबरची ट्रँग्युलर नंबर 10 आहे. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 अशा प्रकारे यांच्यापैकी कोणताही दिलेला नंबर आपणास अशा प्रकारे ट्रँग्युलर शेप मध्ये मांडता येतो. म्हणून या सिक्वेन्सला 1 3 6 10 15 21 याच्या पुढे अजून आपल्याला त्रिकोणी संख्या काढता येतात. मित्रांनो, समजा आपणास 50वा ट्रँग्युलर नंबर पाहिजे. मग काय 50 पर्यंत बेरीज करत जाणार का? नाही. 100वा पाहिजे असेल तर 100 पर्यंत बेरीज करत जाणार का? नाही. ते आपण खूपच किचकट होईल. मग त्यासाठी शॉर्टकट फॉर्म्युल्याने आपणास त्रिकोणी संख्या काढता येतात. तो फॉर्म्युला Tn इज इक्वल्स टू n इन ब्रॅकेट n प्लस 1 अपॉन 2. या फॉर्म्युल्याने आपणास ज्या नंबरचा ट्रँग्युलर नंबर, ज्या नंबरची त्रिकोणी संख्या पाहिजे ते काढता येते. फॉर एक्झाम्पल, आता इथे n म्हणजे काय? ते n म्हणजे पोझिशन ऑफ ट्रँग्युलर नंबर, म्हणजे किती नंबरची ट्रँग्युलर नंबर आहे ते दाखवतो n. समजा मला 4th नंबरची ट्रँग्युलर नंबर काढायची आहे. म्हणून n ची व्हॅल्यू 4 पुट केली. यांच्या ठिकाणी 4 मल्टिप्लाइड बाय इन ब्रॅकेट 4 प्लस 1 अपॉन 2 इज इक्वल्स टू 2 1 2 2 2 4 4 प्लस 1 5 5 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू 10. म्हणजे 4th नंबरची ट्रँग्युलर नंबर 10. 4th नंबरची ट्रँग्युलर नंबर 10. अशा प्रकारे समजा n इक्वल टू 20 म्हणजे मला 20 नंबरवर कोणती ट्रँग्युलर नंबर असेल, T6 T7 T8 अशा प्रकारे T20 नंबरवर काय असेल. तर फॉर्म्युल्यामध्ये यांची व्हॅल्यू T टाकू. म्हणून T20 इक्वल टू 20 इन ब्रॅकेट 20 प्लस 1 अपॉन 2. दोन्ही डिवाइड करून टाकले. बेद आहे 20. 20 प्लस 1 21. 10 मल्टिप्लाइड बाय 21 इज इक्वल टू 21 गुणिले 10 केले तर 210 येईल. आणि म्हणून 20 नंबरची ट्रँग्युलर नंबर 210 असेल. अशा प्रकारे आपणास पाहिजे त्या नंबरचा ट्रँग्युलर नंबर या फॉर्म्युल्याने काढता येतो. Tn इज इक्वल टू n इन ब्रॅकेट n प्लस 1 अपॉन 2. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण कोणताही ट्रँग्युलर नंबर यांची व्हॅल्यू टाकून काढू शकतो. आता प्रश्न निर्माण होतो, जर ट्रँग्युलर नंबर दिला असेल तर तो किती नंबरचा आहे? त्यासाठी आपण आता समजून घेऊया. आता पाहूयात त्रिकोणी संख्येचा नंबर ओळखणे. म्हणजे आपणास एखादी त्रिकोणी संख्या दिलेली आहे, तर ती त्रिकोणी संख्या ह्या सिक्वेन्समध्ये किती नंबरवर आहे? जसं 15 ही त्रिकोणी संख्या 5 नंबरवर आहे, तर त्याचप्रमाणे 28 ही त्रिकोणी संख्या, हिचा नंबर काय असेल? तर कसे काढायचे मित्रांनो? अगदी शॉर्टकट ट्रिक आहे, लक्ष द्या. ज्या संख्येचा आपल्याला नंबर काढायचा आहे त्या संख्येची डबल करा. 28 दिला आहे नंबर, त्या 28ची डबल करूयात, म्हणजे त्याला 2 ने गुणून टाकू. त्याची डबल केली असता नंबर भेटला 28 गुणिले 2 केले तर 56 येते. आता आलेल्या 56 चे अशा 2 नंबर मध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये फॅक्टर पाडा की ते दोघही नंबर कॉन्सिक्युटिव्ह नंबर पाहिजे. म्हणजे दोन्ही संख्या लगतच्या अशा शोधा की त्यांचा गुणाकार 56 यायला पाहिजे. तर 7 गुणिले 8 केले तर 7 8 56 येते. या 2 क्रमागत संख्यांमध्ये जी संख्या लहान असेल तो असतो त्या त्रिकोणी संख्येचा नंबर. म्हणजे या ठिकाणी 7 नंबरची संख्या ही 28 असेल, म्हणून T7 नंबरचा ट्रँग्युलर नंबर असेल 28. अशा प्रकारे आपण
त्रिकोणी संख्या दिली असेल तर तिचा नंबर काढू शकतो. अजून एक एक्झाम्पल आहे मित्रांनो 55. दिलेल्या नंबरची डबल करूयात. 55 मल्टिप्लायड बाय 2. 55 गुणिले 2 केले तर 110 येते. आता या 110चे अशा मल्टिप्लिकेशन रूपात फॅक्टर पाडा की दोन्ही संख्या कॉन्सिक्युटिव्ह मीन्स लगतच्या असतील म्हणजेच क्रमागत असतील. 11 गुणिले 10 केले, 11 आहे 110 म्हणून 10 गुणिले 11 याला लिहून घेतले. आता या दोन क्रमागत संख्यांमध्ये, क्रमागत संख्या म्हणजे ज्यांच्यामध्ये 1चा फरक असतो त्याला क्रमागत संख्या म्हणतात. येथे सुद्धा 1चा फरक होता, येथे सुद्धा 1चा फरक आहे. गुणाकार केला असता नंबर मिळतोय म्हणून या क्रमागत संख्या आहेत. पुढे तर याच्यामध्ये जी लहान संख्या असेल त्या नंबरची ती त्रिकोणी संख्या असते. म्हणून 55 ही त्रिकोणी संख्या या सिक्वेन्समध्ये 10 नंबरची असेल म्हणून 10 नंबरची त्रिकोणी संख्या 55. तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना लक्षात आले असेल त्रिकोणी संख्येचा नंबर कसा काढायचा किंवा आपल्याला त्रिकोणी संख्या नंबर दिला असेल तर ती संख्या कोणती कशी काढायची हे आपण शिकलो. आता प्रश्न निर्माण होतो एखादी संख्या त्रिकोणी संख्या आहे की नाही. त्रिकोणी संख्या आहे की नाही ओळखणे म्हणजे आपणास त्रिकोणी संख्या कशी काढावी हे पाहिलं, त्रिकोणी संख्येचा नंबर कसा ठरवायचा हे पाहिलं. परंतु आता एखादी संख्या दिलेली आहे ती त्रिकोणी संख्या आहे की नाही म्हणजेच या सिक्वेन्स मधली ती संख्या आहे की नाही ते कसे ओळखावे. एक्झाम्पलसाठी 22 दिले आहे. प्रथम दिलेल्या संख्येची डबल करा. आपण 22ची डबल करूया. म्हणून 22 गुणिले 2 केले तर 22 दुणे 44. आता हा 44 जो नंबर आला मित्रांनो त्या 44चे मल्टिप्लिकेशन मध्ये दोन क्रमागत संख्यांमध्ये फॅक्टर पाडा. क्रमागत संख्यामध्ये 1चा फरक असणाऱ्या 44चा फॅक्टर आपण पाडूयात. 11 गुणिले 4 पडतात, अजून 22 गुणिले 4 पडतात, 22 गुणिले 2 पडतात, 22 दुणे 44, 11 चोक 44. अजून याच्यापेक्षा वेगळे 44 गुणिले 1 अशा प्रकारे पडतात. पण या फॅक्टरमध्ये कॉन्सिक्युटिव्ह नंबर येतच नाहीत म्हणजे हा नंबर दोन क्रमागत संख्यांच्या गुणाकारात मांडताच येत नाही. म्हणून 44 हा ट्रँग्युलर नंबर नाही. तर मित्रांनो जर दिलेली संख्या दोन क्रमागत संख्यांमध्ये मांडता नाही आली तर तो ट्रँग्युलर नंबर नसतो. परत एक एक्झाम्पल पाहूयात. 9ची डबल करूयात. जर 9ची डबल केली म्हणजे 9ला 2 ने गुणले, 9 गुणिले 2 बरोबर 18. आलेली संख्या 18. 18चे सर्व फॅक्टर आपण लागल्यास लिहून घेऊ. 18चे फॅक्टर येतात 2 गुणिले 9, अजून दुसरे फॅक्टर अजून त्याचे पडतात 6 गुणिले 3, अजून 9 गुणिले 2 झाले, 6 गुणिले 3 झाले, अजून जर पाडले तर 18 एक 18 येतात. 6 त्रिक 18 झाला, 3 सक 18 झालाचे आपण लिहिलाचे मागे. येथे सुद्धा कुठेच आपणास क्रमागत संख्या भेटत नाहीत म्हणून 9 सुद्धा ट्रँग्युलर नंबर नाही. म्हणून 9 ही त्रिकोणी संख्या नाही. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण त्रिकोणी संख्या या टॉपिकचे डिटेल, त्रिकोणी संख्या कोणाला म्हणावी, तिचा पॅटर्न काय असतो, तिची सिक्वेन्स काय आहे, एखाद्या नंबरचा त्रिकोणी नंबर कोणता किंवा त्रिकोणी संख्या दिली असेल तर तिचा नंबर कोणता, त्याचप्रमाणे त्रिकोणी संख्या कशी ओळखावी हा सर्व टॉपिक पाहिला आहे. आता या पुढचा आपण टॉपिक बघणार आहोत तो दुसरा नंबर. चला तर पाहूयात पॅलिंड्रॉम नंबर कोणाला म्हणावे. अगदी सिंपल कन्सेप्ट आहे मित्रांनो. अ नंबर दॅट रिमेन द सेम व्हेन इट्स डिजिट्स आर रिव्हर्स इज कॉल्ड पॅलिंड्रॉम नंबर. म्हणजे एखाद्या संख्येचे सुलट उलट क्रमाने मांडणी केली तरी तोच नंबर येत असेल, फरक पडत नसेल तर त्या नंबरला
पॅलिंड्रॉम नंबर असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल 121 या नंबरला आपण फॉरवर्ड नंबरने मानू. फॉरवर्ड म्हणजे लेफ्ट हँडने राईट हँडने. 1 2 आणि 1. आता बॅकवर्ड लिहू म्हणजे एकक स्थानच्या अंकापासून सुरुवात करू. 1 हा 1 2 आणि 1. कशाही प्रकारे घेतला तरी नंबर तोच मिळतोय 121. पुढे 303 303 किंवा उलट जरी लिहिले 303 303 303 म्हणजे नंबर परत 303 भेटला. म्हणून 121 121 303 303 म्हणजे हे दोघी 121 पण आणि 303 पण हे पॅलिंड्रॉम नंबर आहेत. पुढचा 200 फॉरवर्डने 200 बॅकवर्डने 002 200 हा नंबर जर आपण उलट करून लिहिला तर 002 मिळतोय. म्हणजेच 2 आणि 200 दोघी डिफरंट आहेत म्हणून 200 हा पॅलिंड्रॉम नंबर नाही. इथं आपण पॅलिंड्रॉम नंबर लिहून टाकू. म्हणजे 121 हा पॅलिंड्रॉम नंबर आहे. 303 सुद्धा तोच नंबर मिळतोय. परंतु 200ला परत तोच नंबर भेटत नाही जर आपण नंबरची सिक्वेन्स चेंज केली. म्हणून 200 हा पॅलिंड्रॉम नंबर नाही. तर विद्यार्थी मित्रांनो 1331 हा पॅलिंड्रॉम नंबर आहे की नाही कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच यापुढील कोणता स्पेशल नंबरचा व्हिडिओ बनवावा याबद्दल अवश्य कमेंट करा. धन्यवाद.